हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे बैलपोळ्याचा सण. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि गोकुळाष्टमी यांच्या लागोपाठ येणारा सण म्हणजेच बैलपोळ्याचा सण. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधव हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतात आणि या सणाचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात असते, कारण बैल म्हणजे शेतकऱ्याचा जीवाभावाचा मित्र. शेतकरी त्याच्या जीवावर त्याचे शेत नांगरतो, जमिनीतून धान्य पिकवतो आणि शेतकऱ्याप्रमाणेच बैलही रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करतो. तर याच कष्टकरी मित्राला वर्षामधून एक दिवस आराम मिळावा म्हणून बैलपोळ्याचा सण साजरा करतात. आणि शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये दसरा, दिवाळीप्रमाणेच बैलपोळ्याच्या सणाचीही आतुरतेने वाट पाहतात आणि हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. बैलपोळ्या सणाच्या दिवशी बैलाला मस्त सजवले जाते. तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे की बैलाला कसं सजवलं जातं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अंकलनं 5 नारळ सोडून ठेवले जातात देवाला फोडण्यासाठी. तर अंकल इथे दरवाजाला बांधण्यासाठी आंब्याच्या पानाचे तोरण बनवायला येतं. तर गावातल्या मारुती मंदिरामध्ये नेण्यासाठी इथं मम्मी छोटे छोटे निवेद करायली आणि आरती त्याच्यामध्ये पुरण भरायली. तर आता चिखलाचे बैल आणि गाई आणि त्या गाईचं एक वासरू करून रेडी झाला आहे, मला दाखवते. तर हे 2 बैल आहेत, गाय आहे आणि ही आहे गाईचं वासरू. आणि या सगळ्यांसाठी इथं पुरणपोळीचा निवड ठेवला आहे. तर तुम्हाला आजचा बैलपोळ्याचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नका करू आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नका करू. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.